मनुष्य जन्म दुर्लभ आहे. किती पुण्य केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतंय. त्या मनुष्य जन्माचं सार्थक करा. काय करून? दानधर्म करून, पुण्य करून. तेच तुमच्या पदरात येणार आहे, बाकी काही येणार नाही. बाकी सगळं जे दिसतंय ना तुम्हाला, जे मेला लागलेलं आहे ना भौतिक सुखाचा, ते सगळं नश्वर आहे. ते काहीच जाणार नाही तुमच्याबरोबर. जे तुम्ही करता गणपतीच्या वेळेला, दिवाळीच्या वेळेला, नागपंचमीच्या वेळेला, कोणताही सण येऊ द्या, तुम्ही ते कोणतंही सण असं साजरा करा की त्याच्यामध्ये सगळ्यांचा आनंद असावा. फक्त आपल्या परिवाराचं नाही. लोक फक्त आपल्या परिवाराचा आनंद विचार करतात. सगळ्यांचा विचार करा. पशु पक्षी, इतर एक जीवांचं, इतर एक माणसांचं, सगळ्यांचा विचार करा. कारण त्यांना चांगलं चुंगलं खायला मिळत नाही. काही लोक रोडवर भीक मागून खातात, काही लोक किडे पडलेलं अन्न खातात. मी पाहत आहे, सगळं पाहत आहे. मी नुसतं मी स्वामींचा भक्त आहे, मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना हार घालून दिलो, फुलं घालून दिलो. स्वामींना ते सगळं नको आहे. स्वामी काय बोलतात? प्रत्येकात देव बघा, प्रत्येकाची इच्छापूर्ती करा. कसली इच्छा? आता एखादा मनुष्य तुम्हाला खायला मागायला येतोय, त्यावेळेला काय करा? त्याला खायला द्या. त्याची इच्छापूर्ती झाली, त्याला हाकलून लावू नका. तो काही तुमच्याकडे येऊन संपत्ती मागत नाहीये ना, कोणता गाडी द्या, घर द्या मागतोय. त्याची इच्छा काय असते? दोन अन्न. त्याला मिळत नाही, 2 वेळचं अन्नही मिळत नाही त्याला. एक चांगलं अन्न, सात्विक अन्न द्या. कोण मागायला आलं तर. तामसिक अन्न तर मुळात देऊ नका, ते पापच आहे तुमच्या पदरात. सात्विक अन्न द्या त्याला. पुरणपोळी द्या, डाळ भात द्या, काहीतरी मिठाई घेऊन द्या. ते सात्विकच झालं. का सात्विक झालं? कारण त्यांना हे खायला मुळात मिळत नाही. त्यांची इच्छा असते, त्यांची आकांक्षा असते, मी पण चांगलं खावं. तुम्ही फक्त निमित्त आहात हे लक्षात घ्या. तुम्ही काय करता धरता नाही आहेत. परमेश्वर करता धरता आहे. तो तुमच्याकडे ना पाठवत असतोय ना कोणालाही मदत घ्यायला, तर त्यावेळेला मदत निशंक निर्भय होऊन करा. केला ना तर तुमची ओंजळ रिकामी होणार नाही, भरभरून तुम्हाला देणार. पहिला द्यायला शिका, नुसतं घ्यायचं शिकू नका कोणाकडनंही.